हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इझी नर्सिंग नोट्स. आज आपण शिकणार आहोत एक खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग टॉपिक प्लॅसेंटा. प्लॅसेंटा म्हणजे काय, ती कशी बनते आणि तिच्या फंक्शनबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर चला, फर्स्ट आपण बघणार आहे इंट्रोडक्शन ऑफ प्लॅसेंटा. फर्स्ट काय, प्लॅसेंटा इज अ डेव्हलपिंग ऑर्गन इन द युटेरस ड्युरिंग अ प्रेग्नेन्सी. ओके, प्लॅसेंटा काय आहे? हा डेव्हलपिंग ऑर्गन आहे. कुठे डेव्हलप होतो? युटेरसमध्ये. कधी? ड्युरिंग अ प्रेग्नेन्सीच्या टाईमला. ओके. सेकंड काय, प्लॅसेंटल बिगिन टू डेव्हलप अपॉन इम्प्लांटेशन ऑफ द ब्लास्टोसाइट इंटू द मॅटर्नल इंडोमेट्रियम ऑफ द युटेरस. ओके. थर्ड काय म्हटलं? प्लॅसेंटा इज अ टेम्पररी ऑर्गन. ओके. बघा काय, प्लॅसेंटा ही एक टेम्पररी ऑर्गन आहे जी प्रेग्नेन्सीच्या दरम्यान युटेरसमध्ये डेव्हलप होते. ठीक आहे. ती इम्प्लामेंटेशन नंतर म्हणजेच ब्लास्टोसाइट्स युटेरसच्या वॉलमध्ये बसल्यानंतर तयार होऊ लागतो. ओके, आलं लक्षात. नेक्स्ट काय, इट अलो फॉर द एक्सचेंज ऑफ सबस्टन्सेस बिटवीन मॅटर्नल अँड फिटल ब्लड. म्हणजेच प्लॅसेंटाचं मेन काम काय आहे? एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन मॅटर्नल अँड फिटस. ओके, म्हणजेच ऑक्सिजन, न्यूट्रिशन अँड वेस्ट इत्यादीचं एक्सचेंज करत असतो. ओके. सेकंड नेक्स्ट, प्लॅसेंटा इज अ डिस्पोजल ऑर्गन इन द नॅचरली एक्सपेल ऑन्स इट्स फंक्शन इज कम्प्लीट. बघा काय असते, प्लॅसेंटा डिलिव्हरीनंतर बाहेर पडते. ओके, त्यामुळे तिला डिस्पोजल ऑर्गन असंही म्हटलं जाते. ठीक आहे. नेक्स्ट काय, इच प्रेग्नेन्सी प्रोड्यूस न्यू प्लॅसेंटा टू सपोर्ट द बेबी. बरोबर आहे, प्रत्येक प्रेग्नेन्सीमध्ये नवीन प्लॅसेंटा तयार होतो. ओके. नेक्स्ट आपण बघणार आहे स्ट्रक्चर ऑफ प्लॅसेंटा. ओके, प्लॅसेंटा इज अ फ्लेशी. बघा प्लॅसेंटा हा दिसायला कसा असतो? फ्लेशी आणि सॉफ्ट असते. ओके. वेट किती असते प्लॅसेंटाचं? 500 ग्राम. ओके. डायमीटर किती असतो? 15 to 20 सेंटीमीटर. प्लॅसेंटाची थिकनेस किती असते? 2.5 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट काय म्हटलं आहे? द प्लॅसेंटा बिगिन टू डेव्हलप व्हेरी अर्ली इन प्रेग्नेन्सी अराउंड 4 weeks. ओके, प्लॅसेंटा डेव्हलप होऊ लागतो. कधी होतो? अराउंड 4 week ऑफ प्रेग्नेन्सी. ओके. नेक्स्ट काय बघणार आहे आपण? प्लॅसेंटाचं लेयर. बघा प्लॅसेंटा 3 लेअरपासून बनलेला आहे. फर्स्ट काय, कोरिओन. सेकंड सायटोट्रोपोब्लास्ट. थर्ड काय, सिनसायट्रिओट्रोपोब्लास्ट. फर्स्ट काय बघू आपण आता? कोरिओन. बघा द outermost layer called chorion, okay, is contact with endometrium of mother uterus. Chorion is developed from tropoblast. Chorion consists of 2 layer cell. ओके, काय म्हटलं याच्यात? हा आउटरमोस्ट लेअर आहे जो मदरच्या युटेरसच्या इंडोमेट्रियमशी संपर्कात असतो. ओके, तो ट्रोपोब्लास्टपासून डेव्हलप होतो आणि त्या 2 सेल लेअर असतात. बघा आता त्या 2 सेल लेअर कोणत्या? तर इनर काय, सायटोट्रोपोब्लास्ट. ओके. आउटर काय, सिनसायट्रिओट्रोपोब्लास्ट. समजलं लेअर किती असतात? 3 लेअर असतात. फर्स्ट कोरिओन, सेकंड सायटोट्रोपोब्लास्ट, थर्ड सिनसायट्रिओट्रोपोब्लास्ट. ओके. आता नेक्स्ट काय म्हटलं आहे? द प्लॅसेंटा अँड अम्बिलिकल कॉर्ड आर द ट्रान्सपोर्ट सिस्टीम फॉर द सबस्टन्स बिटवीन द मदर अँड द फिटस. बघा म्हटलं आहे प्लॅसेंटा आणि अम्बिलिकल कॉर्ड मिळून फिटससाठी एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम बनवतात ज्यातून न्यूट्रियंट्स, गॅसेस आणि वेस्ट पार्ट्स पास होतात. ठीक आहे, आलं लक्षात? हे काय होतं? त्याचं स्ट्रक्चर ऑफ प्लॅसेंटा. ओके. बघा तर आपण नेक्स्ट काय बघणार आहे आता? फंक्शन ऑफ प्लॅसेंटा. प्लॅसेंटाचं एकच काम नाही आहे, तो एकाच वेळी लंग्स, किडनी, लिव्हर, इंडोक्राईन ऑर्गनसारखं काम करते. चला तर मग बघूया त्याचे आपण फंक्शन बघूया. फर्स्ट फंक्शन काय आहे त्याचं? रेस्पिरेटरी फंक्शन. बघा रेस्पिरेटरी फंक्शनमध्ये काय काम आहे? प्लॅसेंटा वर्क लाईक अ लंग्स फॉर द बेबी. बरोबर आहे. O2 काय, मदर टू फिटस. कार्बन डायऑक्साईड फिटस टू मदर बाय सिम्पल डिफ्युजन. बघा काय होते याच्यात? ऑक्सिजन जो आहे मदर ब्लडमधून फिटस ब्लडमध्ये जाते. ओके. आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे फिटसकडून मदरकडे जाते. हा गॅस एक्सचेंज कशामुळे होते? सिम्पल डिफ्युजननी होते. ओके. तर नेक्स्ट काय, एक्सक्रीटरी फंक्शन. बघा युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिन, सिम्पल डिफ्युजन. बघा काय म्हटलं याच्यात?
फिटसने तयार केलेले वेस्ट प्रोडक्ट जे आहे जसे युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन प्लॅसेंटामार्फत मदरच्या ब्लडमध्ये जातात. ओके, तेथून आईच्या किडनी ते शरीरातून बाहेर पडतात. बरोबर आहे. हा प्रोसेस कशाने होते? सिम्पल डिफ्युजननी होते. ओके, समजलं तुम्हाला एक्सक्रिटरी फंक्शन. काय बघणार आहे आपण? न्यूट्रेटिव्ह फंक्शन. बघा, ग्लुकोज जे आहे ते फॅसिलिटेड डिफ्युजननी होतात. लिपिड्स काय डायरेक्ट ट्रान्सफर होतात. ठीक आहे. अमायनो ॲसिड कसे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होतात. ठीक आहे. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम सिम्पल डिफ्युजननी होतात. बघा काय म्हटलं आहे याच्यात, प्लॅसेंटा हे फिटससाठी न्यूट्रिटिन सप्लाय सेंटर आहे. काय आहे? न्यूट्रिशन सप्लाय सेंटर. कोण आहे? प्लॅसेंटा. ओके, मदरच्या ब्लडमधून न्यूट्रियंट फिटसकडे जातात. बघा आताच आपण बघितलं ग्लुकोज कशाने जातात? बाय फॅसिलिटेड डिफ्युजननी जातात. ओके, लिपिड्स मीन्स फॅट्स कशाने डायरेक्ट ट्रान्सपोर्ट होतात. अमायनो ॲसिड कसे होतात? ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होतात. मिनरल्स कशा सिम्पल डिफ्युजननी होतात. मिनिंग प्लॅसेंटा इन्शुअर करते की फिटसला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट किंवा एनर्जीसाठी कोणते न्यूट्रियन वेळेवर मिळावे. ओके, बघा फोर्थ काय बघणार आपण? बॅरियर फंक्शन. प्लॅसेंटल मेम्ब्रेन ॲक्ट ॲज अ बॅरियर फॉर्म टॉक्सिक सबस्टन्स. बघा प्लॅसेंटा ॲक्ट ॲज अ सिलेक्टिव्ह बॅरियर. ती काही हार्मफुल सबस्टन्स पास होऊ देत नाही, जसे बॅक्टेरिया किंवा टॉक्झिन्स. बघा पण काही सबस्टन्स जसे अल्कोहोल, निकोटीन, व्हायरसेस हे प्लॅसेंटा क्रॉस करू शकतात आणि फिटसला जो आहे हार्म करू शकतात. त्यामुळे प्रेग्नेंट वुमनला स्मोकिंग, अल्कोहोल आणि ड्रग इंटेक करायला सांगत नाही, टाळायला सांगतात. ठीक आहे. काय बघणार आहे आपण? इंडोक्राईन फंक्शन. बघा प्लॅसेंटा हा टेम्पररी इंडोक्राईन ग्लँडसुद्धा आहे. ती प्रेग्नेन्सी मेंटेन ठेवण्यासाठी आणि फिटसची डेव्हलपमेंटसाठी हार्मोन सिक्रेट करते. बघा फर्स्ट हार्मोन काय? HCG. बघा HCG मीन्स ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन. हा हार्मोन अर्ली प्रेग्नेन्सी टेस्टमध्ये डिटेक्ट होतो. ओके, तो कार्पस ल्युटियमला ॲक्टिव्ह ठेवतो, जो प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतो. प्रोजेस्टेरॉन काय सिक्रेट करत असतो? जो प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करत असतो. समजलं HCGचं काय काम आहे. ओके, सेकंड काय आहे? इस्ट्रोजन काय करत असते? युटेराईन ग्रोथ आणि ब्रेस्ट डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाचा असतो. ओके, थर्ड काय? प्रोजेस्टेरॉनचं काय फंक्शन आहे? युटेराईन लायनिंग मेंटेन करते. ठीक आहे. फिटस रिजेक्शन होऊ देत नाही. ओके, नेक्स्ट काय? HPL मीन ह्युमन प्लॅसेंटल लॅक्टोजन. फिटल ग्रोथसाठी न्यूट्रियन रेग्युलेट करते. ओके, सेकंड मॅटर्नल फॅट मेटाबॉलिझम बदलते, म्हणजेच फिटलला ग्लुकोज मिळते. ओके, फंक्शन काय? इम्युनॉलॉजिकल फंक्शन. काय म्हटलं आहे त्याच्यात? थ्रू द मदर सम अँटीबॉडीज रिसीव्ह फिटस दॅट प्रोटेक्ट इट फ्रॉम सम इन्फेक्शन. बघा प्लॅसेंटा आईकडून फिटसला अँटीबॉडीज देते. ठीक आहे, त्यामुळे फिटसला काही इन्फेक्शनपासून प्रोटेक्शन मिळते. ओके, नेक्स्ट काय? बट सम हार्मफुल सबस्टन्स सच ॲज अल्कोहोल, निकोटीन, व्हायरसेस दे कॅन क्रॉस प्लॅसेंटा. बघा वर बघितलं होतं आपण. ओके, पण लक्षात ठेवा काही हार्मफुल एजंट जसे HIV व्हायरस, रुबेला व्हायरस हे प्लॅसेंटा पार करू शकते. ओके, आणि फिटसला नाही इन्फेक्ट करू शकते. ओके, आता नेक्स्ट फंक्शन काय? अदर फंक्शन. ओके, अदर फंक्शनमध्ये काय? मेंटेन टेम्परेचर. बघा प्लॅसेंटा हेल्प टू फिटल टेम्परेचर मेंटेन. इट ऑल्सो ॲक्ट स्टोरेज साईट फॉर द न्यूट्रियंट लाईक ग्लायकोजन, आयरन अँड विटॅमिन. आणि ते शॉक ॲब्झर्वरसारखं सुद्धा काम करते. मेकॅनिकल इंजरीपासून प्रोटेक्ट करते. कोणाला? फिटसला. ओके, लक्षात तुम्हाला प्लॅसेंटा म्हणजे काय? तर फ्रेंड्स, प्लॅसेंटा ही एक प्रेग्नेन्सी दरम्यान बाळासाठी एक लाईफ सपोर्ट सिस्टीम असते. ती ऑक्सिजन देते, फूड पुरवते, वेस्ट काढते, हार्मोन बनवते आणि प्रोटेक्शन देते. विदाउट प्लॅसेंटा बेबी कांट सर्वाईव्ह इन द वुंड. तर होप तुम्हाला आजचा टॉपिक हा पूर्णपणे आवडला असेल प्लॅसेंटा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा इझी नर्सिंग नोट्सला. कॉमेंट्समध्ये नक्की कळवा तुमचा पुढचा टॉपिक कोणता पाहायचा आहे म्हणून. थँक्यू गाईज.